कात्रजमध्ये आलेल्या लंडन ब्रिजला तुम्ही गेलायत का नाही? नाही गेलात तर चला मी तुम्हाला दाखवते. खूपच छान डिटेलिंग केलेलं आहे. तुम्ही जसं की तुम्ही बघू शकता, लाइटिंग वगैरे खूप छान केलेलं आहे. चला तर पहिले जाऊन तिकीट काढून येऊ. 100 रुपये पर पर्सन आहे. 3 वर्षाच्या पुढे पोरांना तिकीट काढायचं आहे. तर तिकीट वगैरे घेऊन आल्यानंतर एंट्री केली. एंट्रीला कितीही लंडन ब्रिज जरी असला तरी झेंडूच्या फुलांचा हार बघून खूप छान वाटलं. भारतात आहे हे, पुण्यात आहे म्हणजे हे मॅन्डेटरीच आहे. तर खूप छान वाटत होतं. ओमीला तिथे मी चालायला सोडलं, पण तिला असं वाटत होतं की कुठं आणलंय ह्यांनी मला. त्यामुळे ती चालताना थोडा विचार करत करतच चालली होती. त्यानंतर हे तर डिझनीलँडचे जे रोड आहेत ना, ते इतके छान बनवलेत यांनी. फुटपाथ, त्याच्या शेजारची लाईन, रोड, झाड इतकं रिअल वाटतंय ना. आणि तिथे गेल्यानंतर खूप एक क्षणभरासाठी असं वाटतं की कुठं आलोय आपण. त्यानंतरच हे असं सगळं फोटो सेशनसाठी केलेलं आहे. तर मग फक्त आपण फोटो काढू शकतो. बाकी इथं दुसरं काय नाही. इथे एक सेल्फी स्टँड आहे आणि बाकी फोटो काढायचे. त्यानंतर खरं चालू होतं. त्यानंतर आपले ना डिझनीलँड पर्सेस आपले 100 रुपये फिटल्याचं आपल्याला फिलिंग येतं. त्यानंतर काय ना, जिथं आपले छोटे मोठे स्टॉल जसे असतात ना, किचन, मेकअप प्रोडक्ट, लोणचं, पापड, कपडे आणि छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना, खेळणी किंवा मोबाईलची कवर, अशा बारीक सारी गोष्टींचे सगळ्यांचे स्टॉल होते. तिथं बऱ्याच ठिकाणी काय काय गेम वगैरे होते, पण ते ना वर्थ नव्हतं. म्हणजे त्यांनी जे गिफ्ट ठेवलंय ना, ते अजिबात वर्थ नव्हतं. त्यामुळे ते खेळायची इच्छा कुणालाच होणार नाहीये. आणि त्यानंतर ओमीला गॉगल आम्ही ट्राय करत होतो, कारण तिला जिथं जाईल ना तिथं गॉगल घ्यायचा असतो, सेम तिच्या पप्पांसारखं. त्यानंतर ना आम्ही बॅग बघत होती. ही बॅग खूप फनी वाटली, पण घेतली तर नाहीये मी. चला बाय.